मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर करा आणि बचत गटांच्या महिलांचे कर्ज माफ करावे, जावेद अन्सारी यांची मागणी। यापूर्वी नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील दाबडे येथे आले होते। त्यावेळी त्यांनी दाबडे येथे चाय पे चर्चा आणि शेतकऱ्यांच्या हितामध्ये अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र अद्यापही त्या पूर्ण झालेल्या नाहीत। यंदाही 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचार करण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यात उद्या 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदीने मन की बात, चाय पे चर्चा, जाहिरातींवर खर्चात तसेच अडाणी, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपत्यांचे आजपर्यंत त्यांनी संपूर्ण कर्ज माफ केले। मात्र नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यावर येत असताना जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या सोबत चर्चा करायला हवी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला मदतीची घोषणा करायला हवी, तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात निधीचे नियोजन करायला हवे, तसेच सभेतून त्यांनी जाहीर करायला हवे। यासह जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांकडून सावकाराकडून कर्ज घेतले गेले असून यासाठी कर्जदार महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत। अशा सावकारांच्या विरोधात नरेंद्र मोदी यांनी कारवाईचे आदेश करावे, तसेच महिलांना सरकारी बँकांमधून गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करावे। अशा योजना नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षित आहेत, असे मत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जावेद अन्सारी यांनी व्यक्त केले। सदर माहिती जावेद अन्सारी यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।